Hello and welcome all students once again. In our previous lecture we saw the fundamental quantity, derived quantity and system of unit. But today we are going to start the types of unit. There are two type of unit. The first is the fundamental unit and second is the derived unit. The fundamental unit means what? The unit which is used to measure the fundamental quantity called as fundamental unit, and the unit which is used to measure the derived quantity called as derived unit. म्हणजे असं युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीला मेजर्ड करण्यासाठी आपण वापरतो त्या युनिटला आपण फंडामेंटल युनिट असं म्हणतो, आणि जे युनिट की डिराइव्ड क्वांटिटीला मेजर्ड करण्यासाठी वापरतात त्या युनिटला डिराइव्ड युनिट असं म्हणतात. फंडामेंटल क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे आणि डिराइव्ड क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे हा आधीच्या म्हणजे प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल युनिट. त्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी जी आधीच्या लेक्चरला आपण पाहिलेली आहे ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. बघा, आपण सांगितलं होतं की 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. कुठल्या आहेत बघा. पहिली होती लेंथ, सेकंड मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, amount of substance, किती फंडामेंटल क्वांटिटी आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. कुठल्या आहेत? पहिली लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. बघा, या लेंथचं आपल्याला एसआय युनिट जे युनिट लिहायचे आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लेंथ काय कन्सेप्ट आहे बघा. लेंथ मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील? लेंथ मध्ये हाईट येईल, ब्रीथ येईल, विड्थ येईल, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर अंतर आहे तर आपण त्याला लेंथ म्हणूया. आणि त्या लेंथचं युनिट काय लिहिणार आहे? मीटर. लेंथ कशामध्ये मेजर करत असतात? मीटर मध्ये. त्याचं एसआय युनिट काय झालं? मीटर. आणि सिम्बॉल एम दाखवायचा आहे आपल्याला. लेंथ हे मीटर मध्ये मेजर करायचे आणि सिम्बॉल एम. मास कशामध्ये मेजर करत असतात? किलोग्राम मध्ये. मास किलोग्राम मध्ये मेजर करायचं आहे आणि सिम्बॉल त्याचा केजी होईल. टाइम, तिसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइम हा सेकंड मध्ये मेजर करत असतात. सेकंड. आणि या ठिकाणी एस ने इंडिकेट करूया आपण त्याला. टेम्परेचर हे केल्विन मध्ये मेजर करतात आणि के दाखवायचं आहे. इलेक्ट्रिक करंट जो आहे हा एम्पियर मध्ये मेजर करतात. या ठिकाणी आपण लिहिताना स्मॉल ए म्हणजे एम्पियरचा स्मॉल ए घेऊया आणि सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना कॅपिटल ए दाखवूया. ल्युमिनस इंटेन्सिटी हे कॅन्डेलामध्ये मेजर करतात आणि सिम्बॉल त्याचा आपण सीडी घेतो. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोल मध्ये मेजर करतात आणि सिम्बॉल आपण याचा MOL असा घेत असतो. बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे लेंथ बद्दल. मासही तुम्हाला माहित आहे. मास म्हणजे वस्तुमान की त्याचं एसआय युनिट किलोग्राम आहे. मासला किलोग्राम मध्ये मेजर करतो आपण. टाइम ही तुम्हाला माहित आहे, सेकंड मध्ये आपण टाइमला मेजर करतो. टेम्परेचर बरेच ठिकाणी डिग्री सेल्सिअस वगैरे दाखवतात, पण लक्षात घ्यायचं आहे की त्याचा एसआय युनिट केल्विन आहे आणि आपण केल्विनच लिहितो. टेम्परेचरचं एसआय युनिट त्याला केल्विन मध्ये आपण मेजर करतो. इलेक्ट्रिक करंटचे एसआय युनिट एम्पियर आहे, ज्याला आपण एम्पियर मध्ये मेजर करत असतो. ल्युमिनस इंटेन्सिटी काय कन्सेप्ट आहे? इंटेन्सिटी म्हणजे प्रखरता. लाईट जो आहे तो जो आपण मेजर करतो तो कॅन्डेलामध्ये मेजर करत असतो आणि सिम्बॉल त्याचा आपण सीडी लिहिलेला आहे. या ठिकाणी अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा काय कन्सेप्ट आहे बघा. ऍटम्स मॉलिक्यूल जी असतात म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मटेरियल एक क्वांटिटी आहे आणि ऍटम्स मॉलिक्युल्स हे जे क्वांटिटी मटेरियल्स आहे हे जे मेजर केले जाते हे मोल मध्ये मेजर केले जाते. हे आपण केमिस्ट्री मध्ये पाहत असतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, तर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. या फंडामेंटल
फंडामेंटल क्वांटिटीच्या नंतर एक सप्लिमेंटरी युनिट सुद्धा आहे की जे या फंडामेंटल क्वांटिटीच्या व्यतिरिक्त आपण याला स्पेशल मध्ये लिहितो, परंतु ते काही डेरिव्हेड क्वांटिटी नाही आहेत. एक सप्लिमेंटरी युनिट बघूया आपण या ठिकाणी. यामध्ये सप्लिमेंटरी युनिट जे आहे हे दोन असतात. एक म्हटलं म्हणजे प्लेन अँगल, आणि दुसरा म्हटलं म्हणजे सॉलिड अँगल. बघा, मी जे तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल ज्या क्वांटिटी आहेत ह्या 7 आहेत. मग हे सप्लिमेंटरी क्वांटिटी कुठले आहेत, तर ह्या सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी याला म्हणता आलं असतं, परंतु या फंडामेंटल ज्या क्वांटिटी होत्या ते याला फक्त युनिट होतं, डायमेन्शन नव्हतं, म्हणून आपण याला वेगळं लिहितो. म्हणजे हे जे आज सप्लिमेंटरी युनिट, हे जे सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे हे आपण वेगळ्या का बरं लिहिलेले आहेत, कारण की आपण याला फंडामेंटल क्वांटिटी मध्ये पण घेत नाही आहे आणि डेरिव्हेड क्वांटिटी मध्ये पण घेत नाही आहे, कारण की त्या काही एकमेकांवर डिपेंड नाही आहेत, म्हणून याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणू शकतो. परंतु तरी आपण याला एक डिफरंट लिहिलेलं आहे, कारण की याला डायमेन्शन नाही आहे, डायमेन्शनलेस आहे. कसे आहे? डायमेन्शनलेस. तर पहिली आहे प्लेन अँगल आणि दुसरी आहे सॉलिड अँगल. तर बघूयात आपण प्लेन अँगल. या प्लेन अँगल ला कशामध्ये मेजर करतात, तर याला रेडियन मध्ये मेजर करत असतात, रेडियन, आणि सिम्बॉलिकली याला रॅड असं आपण शो करतो. सॉलिड अँगलला स्टेरेडियन मध्ये मेजर करतात, स्टेरेडियन, आणि सिम्बॉलिकली SR असं आपण घेतो. परंतु प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मध्ये काय फरक आहे हे जाणून घ्या. एक आपल्याकडे एक सर्कल आहे, मी या ठिकाणी सर्कल ड्रॉ केला, आणि या सर्कल मध्ये एक अँगल आहे, सपोज हा अँगल आहे थीटा. ओके, तर हा जो अँगल आहे सर्कल मधला, जो अँगल जो आपण मेजर करतो तो रेडियन मध्ये मेजर करत असतात, कारण सर्कल मध्ये जो अँगल मिळतो आपल्याला तो प्लेन अँगल आहे. या ठिकाणी जो आपण अँगल पाहत आहोत हा एक प्लेन अँगल आहे, किंवा आपल्याकडे हे बघा हे आहे, हा जो एक अँगल आहे हा प्लेन अँगल आहे, याला आपण प्लेन अँगल म्हणतो. तर या प्लेन अँगल ला मेजर करताना आपल्याला ते रेडियन मध्ये मेजर करावं लागत असते. मग सॉलिड अँगल कशाला म्हणतात, जर आपल्याकडे एक स्पियर आहे, सपोज आपण एक वॉटरमेलन बद्दल बोलूया, एक वॉटरमेलन आपल्याकडे आहे, तो एक स्पियर आहे. तर त्या स्पियर जो वॉटरमेलन आहे, वॉटरमेलनचा एक कोनिकल पार्ट आपण कट केला, त्याचा काय केलाय, कोनिकल पार्ट आपण कट केला. एक आपल्याकडे वॉटरमेलन आहे इथे बघा, याचा आपण एक कोनिकल पार्ट कट केला, हा पार्ट आपण कट केला. कोनिकल पार्ट कट करून आपण ज्यावेळेला त्याला बाहेर काढला तर तो असा दिसेल आपल्याला. म्हणजे बघा हा एक कोनिकल पार्ट आपण वॉटरमेलन मधून बाहेर काढला, टरबूज मधून बाहेर काढला. तर या ठिकाणी जो एक आपल्याला अँगल दिसतो आहे, या अँगलला सॉलिड अँगल म्हणतात. हा कुठला अँगल आहे, सॉलिड अँगल. म्हणजे या ठिकाणी जो बनलेला हा जो अँगल आहे हा एक सॉलिड अँगल. ऍक्च्युअली हा काय असतो, एरिया आहे, हा एक एरिया आहे. ठीक आहे, आपण या सॉलिड अँगल मध्ये ओमेगाने त्याला इंडिकेट करत असतो, आणि हा एक एरिया आहे. ओके, जसं या ठिकाणी आपण त्याला रेडियस म्हणतो, आणि हे जे आहे हे आर्क ऑफ लेंथ आहे. थीटा इज इक्वल टू आर्क ऑफ लेंथ अपॉन रेडियस असं आपण या ठिकाणी म्हणत असतो प्लेन अँगल मध्ये. तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला तसंच म्हणता येईल की ओमेगा इज इक्वल टू एरिया, एस ने इंडिकेट करतो आपण, एस अपॉन आर स्क्वेअर. सध्या आपल्याला याचं काही काम नाहीये, पण हे आधी एवढं समजणं गरजेचं आहे की प्लेन अँगल काय आहे आणि सॉलिड अँगल काय आहे. ते कळालं का तुम्हाला? प्लेन अँगल काय आहे? प्लेन अँगल हा सर्कल मधून घेतला जातो, आणि सॉलिड अँगल हा एक स्पियर मधून घेतला जातो. चला नेक्स्ट बघूया. सप्लिमेंटरी युनिट किती आहे मग? 2 आहे. कुठले कुठले? एक म्हणजे प्लेन अँगल, दुसरा म्हटलं म्हणजे सॉलिड अँगल. प्लेन अँगलला कशामध्ये मेजर करता? रेडियन मध्ये, आणि सॉलिड अँगलला स्टेरेडियन मध्ये. चला नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट काय कॉन्सेप्ट आहे मी आधीच तुम्हाला क्लिअर केलं. द युनिट विच इज यूज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटी. असं युनिट
की जे डिराइव्हड क्वांटिटीला मेझर करण्यासाठी वापरतात अशा युनिटला आपण डिराइव्हड युनिट असे म्हणतो. मग या आधीच्या लेक्चरमध्ये डिराइव्हड क्वांटिटी कुठल्या कुठल्या आपण पाहिल्या होत्या. मला असं वाटतं की आपण 13 डिराइव्हड क्वांटिटी पाहिलेली होती. तर आपण या ठिकाणी ती पुन्हा लिहू, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी त्याचे युनिट्स, डायमेन्शन, फॉर्म्युला, सिम्बॉल हे लिहिता येईल. बघा, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, velocity, acceleration, momentum, kinetic energy, force, impulse, work, power, pressure and potential energy. शॉर्टकट मध्ये लिहू, पोटेन्शियल एनर्जी. कुठल्या कुठल्या डिराइव्हड क्वांटिटी आहेत मग? एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम, कायनेटिक एनर्जी, फोर्स, इम्पल्स, वर्क, पॉवर, प्रेशर आणि पोटेन्शियल एनर्जी. बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की सर एवढी मोठे सर्व डिराइव्हड क्वांटिटी आमच्या लक्षात कसं राहणार आणि पुढे जो मी टेबल काढणार आहे मग तर तो त्याचा प्रश्नच दूर राहिला. तर हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगेल. एक छोटी ट्रिक आहे, ती जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला हे सर्व 13 क्वांटिटी लक्षात राहतील. बघा, ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो. एक फॅमिली आहे आणि एका फॅमिलीमध्ये 3 मेंबर असतात. तर त्यातला पहिला मेंबर म्हटलं म्हणजे त्याचं नाव आहे देवेल. काय नाव आहे त्याचं? देवेल. तर हा जो देवेल आहे त्या फॅमिलीमध्ये देवेलची बायको आणि देवेलची आई असे 3 जण राहत असतात. तर देवेल त्याच्या आईला अम्मा म्हणत असतो. तर काय होते, एक दिवस देवेल समोरच्या गार्डन मध्ये काम करत असतो आणि त्याच्या अम्माला ताप असतो. तिचा जो ताप आहे तो 3 पर्यंत गेलेला असतो. म्हणून त्याची बायको त्या देवेलला आवाज देते. तर ते आवाज कशी देते बघा, अहो देवेल अम्मा को फ्यू 3 पी, असा ते आवाज त्याला देते. अहो देवेल अम्मा को फ्यू 3 पी. आणि हे जे ट्रिक आहे हे ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा कसा आवाज येतो, अहो देवेल, अहो देवेल अम्मा को फ्यू 3 पी. याचा अर्थ काय होते आपल्या सरळ भाषेमध्ये की ते आवाज देत आहे की मम्माला म्हणजे अम्माला ताप आहे, 3 पर्यंत ताप गेलेला आहे असं त्याची बायको त्याला सांगत असते. फक्त आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे. अहो देवेल अम्मा को फ्यू 3 पी. ए फॉर एरिया, व्ही फॉर व्हॉल्यूम, डेन्सिटी, velocity, acceleration, momentum, kinetic energy, force, impulse, work, power, pressure, potential energy हे सर्व डिराइव्हड क्वांटिटी या ट्रिक वरून आपण लक्षात ठेवू शकतो. चला पुढे बघूया. आपल्याला यानंतर त्याचे फॉर्म्युले, त्याचं डायमेन्शन, एसआय युनिट्स आणि सिम्बॉल बघायचं. dimension,
SI unit and symbol. मी हे बाजू रफ करतो जेणेकरून आपल्याला यूज करता येईल. लक्ष द्या. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? एल स्क्वेअर. एल इंटू एल, लेंथ इंटू लेंथ म्हणजे एल स्क्वेअर. व्हॉल्यूम लेंथ इंटू लेंथ म्हणजे सरळ सरळ आपण याला एल क्यूब म्हणूया. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हाईट असो, ब्रेथ असो, विड्थ असो, आपण याला लेंथच म्हणतो आहे कारण आपल्याला युनिट्स त्याचं लिहायचंय. म्हणून मी डायरेक्ट म्हटलंय की व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ क्यूब, एल क्यूब. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी इज दी मास पर युनिट व्हॉल्यूम. रोडी सुद्धा आपण त्याला इंडिकेट करतो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू displacement upon time. Displacement upon time. Acceleration is equal to velocity upon time. Velocity with respect to time. असं म्हणू शकता. Velocity is equal to displacement with respect to time. Acceleration is equal to velocity with respect to time. Momentum is equal to mass into velocity. Mass into velocity. Kinetic energy is equal to, kinetic energy चा फॉर्म्युला काय असतो? हाफ mv स्क्वेअर. या फॉर्म्युल्यावरून आपण याचे SI युनिट पण काढणार आहोत आणि नंतर डायमेन्शन पण घेणार आहोत. बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू mass into acceleration. Mass into acceleration. Impulse is equal to force with time. Force into time. Work is equal to, हे फॉर्म्युले असे कावर आले आपण बघू नंतर. Work is equal to force into displacement. Force into displacement. Power is equal to work upon time. Power is equal to work upon time. Pressure is equal to force upon area. Pressure is equal to force upon area. Potential energy is equal to mgh. Potential energy is equal to mgh. बघा, area is equal to L square, length square. Volume is equal to length cube. Density is equal to mass upon volume, mass per unit volume. Velocity is equal to displacement with respect to time. Displacement with respect to time. Acceleration is equal to velocity with respect to time. Momentum is equal to mass into velocity. Kinetic energy is equal to half mv square. Force is equal to mass into acceleration. हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. Impulse is equal to force with time. Impulse is equal to force with time. Work is equal to force into displacement. Work is equal to force into. कसा काय आला वर्कचा फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सपोज माझ्याकडे इथे चेअर आहे आणि त्या चेअरला मला उचलून इथे समोर ठेवायचं आहे. आता चेअरला मी उचलून समोर ठेवतो आहे म्हणजे मी वर्क केलं. पण उचलून जर ठेवलंच नाही किंवा त्याला मी सरकवलंच नाही तर मी वर्क केलं असं मला म्हणता येणार नाही. म्हणजे मला त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकवायचं आहे. त्यासाठी मला पहिले काय अप्लाय करावं लागेल? फोर्स. आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल की ते चेअर काही डिस्टन्स समोर जाईल. म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क झाला आपल्याला असं म्हणता येईल. अशी प्रत्येकच हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याचं असं एक्सप्लेनेशन आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
पॉवर इज इक्वल टू P इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. प्रेशर P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. बघा, तर याचा आपल्याला यावरून SI युनिट कसं काढता येईल. ठीक आहे, बघा लक्षात. एरिया लेंथ स्क्वेअर आपण आधीच या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की लेंथचं SI युनिट काय असते, मीटर असते. लेंथचं SI युनिट काय असते, मीटर. मग या ठिकाणी लेंथचा स्क्वेअर आहे म्हणजे मीटरचा काय होणार आहे, स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलंय मीटर स्क्वेअर. कळालं का? लेंथचा स्क्वेअर आहे म्हणून मीटरचा आपण या ठिकाणी स्क्वेअर केलाय, मीटर स्क्वेअर. काय झालाय, मीटर स्क्वेअर. लिहिताना आपण त्याला कसं लिहितो आहे, स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर लिहिताना आपण याला असं लिहितो. नंतर बघा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ क्यूब. लेंथचं SI युनिट काय आहे, मीटर. म्हणून या ठिकाणी लिहितो आहे मी मीटर आणि त्याचा काय आहे, क्यूब. म्हणून या ठिकाणी मी लिहिलंय क्यूब. म्हणून या ठिकाणी लिहिताना कसं लिहायचं SI युनिट मध्ये, ते सिम्बॉल असं दाखवायचं आहे. SI युनिट मध्ये कसं लिहायचंय, क्यूबिक मीटर. काय झालंय, क्यूबिक मीटर. नेक्स्ट, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. याचा SI युनिट कसा येणार बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचे SI युनिट काय आहे, काय आहे मासचे SI युनिट, किलोग्राम. मासचे SI युनिट आहे किलोग्राम. आणि व्हॉल्यूमचे SI युनिट काय आहे, व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ क्यूब. आधीच पाहिलंय, व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ क्यूब. व्हॉल्यूमचे SI युनिट काय असते, मीटर क्यूब. लिहिताना कसं लिहिणार आहोत, किलोग्राम पर क्यूबिक मीटर. पर क्यूबिक मीटर. नेक्स्ट बघा, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मी आधीच एक गोष्ट क्लिअर केली, डिस्टन्स असो, डिस्प्लेसमेंट असो, हाईट असो, विड्थ असो, या सर्वांना आपण लेंथ कन्सिडर करतो, त्याला लेंथ असं म्हणतो आणि त्याला मेजर करतात मीटर मध्ये. मग ते डिस्प्लेसमेंट असो, डिस्टन्स असो, हाईट असो, विड्थ असो, ब्रेथ असो, कळालं का, अथवा रेडियस असो, हे सर्व लेंथ आहे. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, मग डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची लेंथ. मग त्याचा SI युनिट काय, मीटर. त्याचा SI युनिट काय आहे, मीटर. अपॉन टाइम. आणि टाइमचे SI युनिट काय आहे, टाइमचे SI युनिट काय आहे, सेकंद. टाइमचे SI युनिट सेकंद. म्हणून मीटर पर सेकंद. लिहिताना मीटर पर सेकंद. नेक्स्ट बघा, acceleration. Acceleration is equal to the velocity with respect to time. Acceleration means what here, the velocity with respect to time. Velocityचं SI युनिट काय आहे, आता आपल्याला एवढं काढत बसायचं काम नाही. बघा, velocityचं SI युनिट लिहिलंय आपण तिकडे. बघा, velocityचं SI युनिट मीटर पर सेकंद. म्हणून आपण velocityचं SI युनिट लिहिणार आहोत आधी, अपॉन टाइमचं SI युनिट लिहिणार आहोत. बघा, velocityचं SI युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. अपॉन टाइम, त्याचं SI युनिट पुन्हा सेकंद, म्हणजे सेकंड इंटू सेकंड, सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशनचे SI युनिट काय झालं, वेलोसिटीचं मीटर पर सेकंड means what here, मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट बिकम्स मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशनचे SI युनिट झाले. नेक्स्ट द मोमेंटम. सॉरी, हे घ्यायचं राहिले. याला लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, मीटर पर स्क्वेअर सेकंड. ओके, मीटर पर स्क्वेअर सेकंड. नंतर मोमेंटम. मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे, मास इंटू वेलोसिटी. तुम्हाला माहित आहे मासचे SI युनिट काय आहे, किलोग्राम. म्हणून आपण या ठिकाणी काय करतो आहे, इथं लिहितो आहे. सर्वात पहिले सिम्बॉल लिहा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. किलोग्राम. मासचे SI युनिट किलोग्राम आणि व्हेलॉसिटीचे SI युनिट आधीच काढलंय. व्हेलॉसिटीचं SI युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड झालं. हे कशाचं SI युनिट बनलं, मोमेंटमचं. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मासचे SI युनिट किलोग्राम आणि वेलोसिटीचे SI युनिट मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड. नंतर आहे कायनेटिक एनर्जी. आता या ठिकाणी एनर्जी आलेली आहे. एनर्जी आणि वर्कच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो. एनर्जी कुठलीही असो आणि वर्क
ह्या जर कधी दोन गोष्टी जर आपल्याला कधी जर आल्या तर लक्षात घ्यायचं, एनर्जीचं एसआय युनिट हे जूल असते आणि वर्कचं सुद्धा एसआय युनिट हे जूल असते. मग ते कायनेटिक एनर्जी असो अथवा पोटेन्शियल एनर्जी असो अथवा कुठची एनर्जी असो, त्याचं एसआय युनिट काय असणार आहे? जूल. म्हणून या ठिकाणी आपण याचा एसआय युनिट डायरेक्टली जूल लिहू शकतो. आणि आपल्याला जर तुम्हाला जर वाटलं की सर नाही आम्हाला यावरूनच काढायचं आहे, तर यावरून सुद्धा आपल्याला ते काढता येते. बघा कसं, तर आपण जनरली जूल घेतो म्हणून जूल पण लिहूया आणि हे पण बघा. या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. एम फॉर मास. एखाद्या बॉडीला त्याची स्वतःला कायनेटिक एनर्जी जर आहे, जर माझ्याकडे बॉडी आहे किंवा एक रॉकेट आहे, त्या रॉकेटला एक त्याची स्वतःची कायनेटिक एनर्जी त्याला प्राप्त होत आहे, म्हणजे त्या रॉकेटचं वस्तुमान आणि त्याला प्राप्त झालेली व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी चा स्क्वेअर आहे या ठिकाणी, व्हेलॉसिटी स्क्वेअर. एम फॉर मास. मासचे एसआय युनिट काय होणार आहे? किलोग्राम. मासचं एसआय युनिट किलोग्राम आणि व्हेलॉसिटीचे एसआय युनिट असते आपल्याला माहित आहे मीटर पर सेकंड. त्याचा काय आहे? स्क्वेअर. मग काय झालाय? मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे पण त्याचं युनिट होईल. आणि मी तुम्हाला आधीच एक गोष्ट क्लिअर केली की कायनेटिक एनर्जीचं एसआय युनिट एनर्जी आली, त्याचा एसआय युनिट काय घेत असतो? जूल. वर्क असो अथवा एनर्जी असो त्याचा एसआय युनिट जूल घ्यायचा आहे. जनरली आपण यूज मध्ये जूलच यूज करतो. ओके. परंतु हे असं जर लिहायचं असेल, डायमेन्शन तुम्हाला काढताना सोपं जाईल जर तुम्ही हे जर लिहिलं तर. लिहिताना आपण याला एक्सलरेशन पर लिहायचं. किलोग्राम मीटर पर सेकंद. इथे काय लिहिणार आहोत आपण? किलोग्राम स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर सेकंद. स्क्वेअर सेकंद किंवा जूल किंवा जूल असं सुद्धा आपण लिहू शकतो. चला नेक्स्ट, फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. म्हणजे मग पुन्हा मासचं एसआय युनिट काय, ऍक्सलरेशनचं एसआय युनिट काय आहे, किंवा फोर्सचं एसआय युनिट हे न्यूटन आहे आणि जनरली आपण न्यूटनला लिहित असतो. परंतु डायमेन्शन काढताना तुम्हाला सोपं जाईल म्हणून हे जर तुम्ही लिहिलं तर काही हरकत नाहीये. बघा, मासचं एसआय युनिट किलोग्राम असं काढायचं, फक्त हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. मासचं एसआय युनिट किलोग्राम, ऍक्सलरेशनचं एसआय युनिट आताच काढलंय आपण च्या आधी. ऍक्सलरेशनचं एसआय युनिट बघा, हे इकडे बघा, ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ऍक्सलरेशनचं एसआय युनिट आहे. बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मासचं एसआय युनिट किलोग्राम, ऍक्सलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय झालंय? फोर्सचं एसआय युनिट किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा फोर्सचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन. सिम्बॉलिकली त्याला एन नी इंडिकेट करायचं आहे, परंतु ज्या वेळेला त्याला आपल्याला न्यूटन असं लिहायचं आहे तेव्हा आपण त्याला स्मॉल, तो जो वर्ड आहे त्या वर्ड मधचा जो पहिला अक्षर लेटर आहे ते स्मॉल वापरायचं आहे, न्यूटन. कारण ज्याच्या क्वांटिटीला सायंटिस्टच्या नावाने युनिट दिलेलं आहे त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असताना कॅपिटल ने करायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही वर्डच पूर्ण लिहित आहात त्यावेळेला त्याचं पहिलं अक्षर स्मॉल घ्यायचं आहे. बरोबर आहे? आपण आपल्या नावाचं अक्षर छोटं घेतो, कॅपिटल घेतो की स्मॉल घेतो? आपलं कॅपिटल घेतो. का बरं? कारण आपण कोणी सायंटिस्ट नाही आहे. ओके. तर मग या ठिकाणी न्यूटन लिहिलेलं आहे, याला आपण कसं लिहिणार आहोत? किलोग्राम मीटर पर स्क्वेअर सेकंद. किलोग्राम मीटर पर स्क्वेअर सेकंद असं आपण त्याला लिहू शकतो. चला नेक्स्ट, इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. इम्पल्स इज इक्वल टू काय आहे? फोर्स इंटू टाइम. फोर्स विथ टाइम. ओके. बघा, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो? फोर्सचं एसआय युनिट डायरेक्ट लिहायचं झालं तर फोर्सचं एसआय युनिट न्यूटन, टाइमचं एसआय युनिट सेकंड, न्यूटन सेकंड असंही आपण म्हणू शकतो. न्यूटन सेकंड. किंवा फोर्सचं एसआय युनिट तुम्हाला माहित आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर असं सुद्धा युनिट आहे, इनटू टाइम. म्हणजे असं लिहू शकता किलोग्राम मीटर
पर सेकंड स्क्वेअर, हे फोर्सचं एसआय युनिट झालं. आणि टाइमचं काय आहे, सेकंड. एक सेकंद त्यामधून कट झालाय, म्हणजेच काय, किलोग्रॅम मीटर पर सेकंद. म्हणजे डायरेक्ट असंही तुम्ही म्हणू शकता, किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे काय आहे, इम्पल्सचं एसआय युनिट आहे. कशाचं युनिट आहे, इम्पल्सचं एसआय युनिट आहे. कुठला आहे, एक तर न्यूटन सेकंद पण म्हणू शकता, फोर्सचं एसआय युनिट न्यूटन आहे, टाइमचं सेकंद आहे, न्यूटन सेकंद, किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंद. डायरेक्ट कळालं, एक सेकंद त्यामधून कट झाला आहे. आणि या ठिकाणी लिहिताना कसं लिहिणार आहात, किलोग्राम मीटर पर सेकंद. ओके. नंतर देन बघा, नंतर आहे वर्क. नंतर काय आहे, वर्क. तो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर बघा मग काय होणार आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याचा एसआय युनिट आपण कसं काढणार आहोत, सुरुवातीला फोर्सचं एसआय युनिट काय होणार, न्यूटन. आणि मी आधीच सांगितलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, आणि त्याचा एसआय युनिट मीटर, म्हणजे न्यूटन मीटर. म्हणजे वर्कचं एसआय युनिट होणार आहे न्यूटन मीटर. वर्कचं एसआय युनिट काय होणार आहे, न्यूटन मीटर. जनरली आपण वर्कचं एसआय युनिट हे न्यूटन मीटर असं युज करू, किंवा जूल. मी पहिलेच तेव्हा आपण आधी क्लिअर केलंय की वर्क असो अथवा एनर्जी असो, त्याचं युनिट काय घेणार आहोत, जूल. म्हणजे न्यूटन मीटर ही म्हणू शकतो, जूल ही म्हणू शकतो. आणि याचं अजून एक युनिट तयार करू शकतो आपण. बघा, फोर्सचं एसआय युनिट काय आहे, फोर्सच्या फॉर्म्युल्यावरून काढलं आपण. तर काय निघालं होतं मगाशी, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर असं जर लिहायचं झालं तर बघा, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्सचं युनिट लिहिलेलं आहे, इनटू मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर, म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपण याला असंही लिहू शकतो, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. जनरली आपण त्याला ज्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करतो, त्यावेळेला आपल्याला जेव्हा हे युनिट लिहायचं आहे तेव्हा जनरली आपण जूल हे असं लिहितो. ओके, वर्क झालाय. नंतर बघा पॉवर. नेक्स्ट इज द पॉवर. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. तर बघा मग आता वर्क अपॉन टाइम, वर्कचे एसआय युनिट काय, शॉर्टकट मध्ये आपण सांगितलं होतं, वर्क इज इक्वल युनिट ऑफ वर्क इज जूल. जूल पर सेकंड. म्हणजे या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो, जूल पर सेकंड. जूल पर सेकंड. ओके. किंवा आपण जे वर्कचे युनिट काढलेलं आहे, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड म्हणजेच किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब असं होईल. बघा कसं, वर्कचं आपण एसआय युनिट काढलं होतं बघा अशी, जूल. बरोबर आहे. तर आपल्या जवळ आहे पॉवर वर्क अपॉन टाइम. तर या ठिकाणी वर्क जो आहे, तर वर्कचं आपण एसआय युनिट मगाशी काढलं होतं, जूलही आहे किंवा किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर पण आहे. पण या ठिकाणी आपण असं करू शकतो की किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर पर सेकंद म्हणजेच किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. किलोग्रॅम इथं लिहा, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. बघा नंतर प्रेशर. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग याचा युनिट कसं काढणार आहात, फोर्सचे एसआय युनिट आपल्याला माहित आहे न्यूटन. पुन्हा एरियाचं एसआय युनिट आपल्याला माहित आहे, एरिया म्हणजे लेंथ स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. म्हणजे आपण डायरेक्टली म्हणू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर या ठिकाणी आपण म्हणू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. किंवा फोर्सचं एसआय युनिट काय आहे दुसरं आपण जे काढलं होतं, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय काढलं होतं, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर है ना. हे फोर्सचं युनिट किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन एरिया मीटर स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर असं होईल ना. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो
किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर. आता इंटू मीटर स्क्वेअर म्हटला की त्यातला 1 मीटर कॅन्सल झाला, म्हणजे काय शिल्लक राहिलाय किलोग्रॅम पर मीटर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम पर डायरेक्टली जागा कमी येते, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 मीटर कॅन्सल झाला या ठिकाणी एरियाचा. मीटर स्क्वेअर आहे ना खाली, हे बघा इथे सांगतो. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्थचं युनिट बरोबर. आणि पुन्हा अपॉन मध्ये काय आहे एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. एक कॅन्सल म्हणजे काय शिल्लक आहे किलोग्रॅम पर मीटर सेकंड स्क्वेअर. हे दिलेलं आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट इज दी पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं एसआय युनिट मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की एनर्जी आली म्हणजे त्याचं एसआय युनिट काय लिहायचंय जूल. काय लिहिणार आहात जूल. त्याचं एसआय युनिट जूल लिहायचं आहे. हे तुम्हाला दिसण्यापेक्षा समजणं अतिशय महत्वाचं आहे, म्हणून माझ्या प्रत्येक बोलताना शब्दाकडे लक्ष द्या. द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. एनर्जी अथवा वर्क त्याचं एसआय युनिट हे जूल असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणून त्या ठिकाणी मी जूल लिहिलं. तुम्हाला आता हे कसं काढतात हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे काढता येणार. mgh याच्यावरून जर कधी कोणाची इच्छा असेल की सर आम्हाला हे पण सांगा हे कसं काढता येईल. m म्हणजे मास, म्हणजे याचं एसआय युनिट काय होणार आहे किलोग्राम. काय होणार आहे मासचे एसआय युनिट काय असते किलोग्राम. g म्हणजे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशन आला, मग ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट पुन्हा काय आहे बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर आला. मग नंतर h म्हणजे काय हाईट. क्लिअर केलंय तुम्हाला. हाईट ब्रीथ विड्थ डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे. आणि हाईटचं सुद्धा एसआय युनिट काय मीटर. हाईटचं एसआय युनिट मीटर म्हणजे मासचं एसआय युनिट किलोग्राम. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं एसआय युनिट किलोग्राम काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हाईटचं एसआय युनिट मीटर. याला कंबाईन करून त्या ठिकाणी लिहा आणि या ठिकाणी वर्ड मध्ये लिहा. संपलं. ओके चला. आणि याचे जर युनिट जर सेम आहे एनर्जीचे आणि वर्कचे तर डायमेन्शन सुद्धा त्यांचे सर्वांचे डायमेन्शन सुद्धा त्यांचे सेम राहील. तर आपण डायमेन्शन आता बघूया. बघा LMT. L फॉर लेंथ, M फॉर मास, T फॉर टाइम. आपण या ठिकाणी डायमेन्शन काढता व्हायचे. तर आपल्याला एरियाचं आधी डायमेन्शन घ्यायचं आहे. L म्हणजे लेंथ होतो, M म्हणजे मास होतो आणि T म्हणजे टाइम होतो. त्यासाठी आपण याच्या सिम्बॉलकडे बघूया. आपल्याला या ठिकाणी मीटर स्क्वेअर दिसतो आहे. हा जो मीटर आहे यामध्ये आपल्याला लेंथ आपल्याकडे आहे, मास आपल्याकडे, टाइम आपल्याकडे. तर हा इथे जो मीटर आहे हा मीटर कोणाचं एसआय युनिट आहे या तीन मध्ये. तीन पैकी कोणाचं एसआय युनिट आहे लेंथचं एसआय युनिट आहे की मासचं आहे की टाइमचं आहे. हा मीटर कोणाचं एसआय युनिट आहे लेंथचं. कोणाचं लेंथचं. मग मीटरचा काय आहे स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा आपण स्क्वेअर लिहिलाय. याचा पॉवर मीटरचा पॉवर किती आहे 2. याचा सुद्धा पॉवर आपण 2 लिहिलाय. मीटरच्या बाजूला कोणी आहे का किलोग्राम वगैरे लिहिलेलं आहे का सेकंड लिहिलेलं आहे का नाही. मग आपल्याला या ठिकाणी मास आणि टाइमच्या बद्दल बोलायचंच नाही आहे. म्हणजे या ठिकाणी किलोग्राम पण नाही मीटर स्क्वेअरच्या बाजूला आणि सेकंड पण नाही. म्हणजे मास येणार नाही. मासचा सुद्धा पॉवर 0 देणार आहोत आपण आणि टीचा सुद्धा पॉवर 0 देणार आहोत. परंतु लिहिताना बोलताना असं नाही बोलायचं. बोलताना याला आपण काय म्हणणार आहोत, वाचताना कसं वाचणार आहोत. 2 in length, 0 in mass and 0 in time. The dimension of area is. तुम्हाला जर विचारलं गेलं अरे एरियाचं डायमेन्शन काय आहे, तुम्ही कसं मेजर करणार, कसं वाचणार आहात, त्याला कसं रीड करणार आहात. 2 in length, 0 in mass, 0 in time. ओके चला बघूयात आता आपण व्हॉल्यूमचं डायमेन्शन कसं काढतात. ठीक आहे. LMT. L म्हणजे काय रे मग लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. चला मग आता व्हॉल्यूमचं कसं डायमेन्शन आपण काढणार आहोत. सिम्बॉल कडे जाऊया. सिम्बॉल कडे गेलो आपण. आपल्याला या ठिकाणी मीटर क्यूब दिसतो आहे. मीटर कशाचं एसआय युनिट आहे, कशाचं युनिट आहे यामध्ये यापैकी 3 पैकी लेंथचं. लेंथचं एसआय युनिट आहे मीटर. मीटरचा पॉवर किती आहे 3. मग लेंथचा सुद्धा आपण पॉवर लिहिला 3.
याच्या बाजूला काही किलोग्राम आणि सेकंद दिसतो आहे का? नाही. मग मासचा पॉवर 0, टाइमचा सुद्धा 0. त्याचा काही त्या ठिकाणी उल्लेखच होत नाही. मग वाचताना कसं वाचणार आपण याला? डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज 3 इन लेंथ, 0 इन मास, 0 इन टाइम. ओके, चला पुढे जाऊयात डेन्सिटी कडे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला बघा, किलोग्राम पर क्यूबिक मीटर, म्हणजे किलोग्राम पर मीटर क्यूब. या ठिकाणी आपण LMT लिहून घेतलाय, LMT. किलोग्राम. किलोग्राम हा कशाचा SI युनिट आहे? लेंथचा आहे की मासचा आहे की टाइमचा आहे? बघा, किलोग्राम कशाचा SI युनिट आहे? मासचा. किलोग्रामच्या वरती कुठला पॉवर आहे का? नाही. नाही आहे म्हणजे 1 असतो, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलाय 1. काय लिहिलाय? 1. नंतर आपण जाऊयात पर क्यूबिक मीटर. पर म्हटलेलं आपण या ठिकाणी डिवायडेड बाय मीटर क्यूब. तर मीटर कशाचं SI युनिट आहे? लेंथचं. त्याचा पॉवर किती आहे? 3. मग इथे सुद्धा आपण 3 लिहिलाय, परंतु हा कसा आहे? किलोग्राम पर क्यूबिक मीटर. पर आहे, खाली आहे, डिवायडेड बाय आहे, म्हणून या ठिकाणी मायनस साइन घेतलाय, -3 लिहिलेला आहे आपण. ओके, नंतर या ठिकाणी कुठे सेकंद दिसतो आहे का आपल्याला? नाही. म्हणजे टाइमचा उल्लेख इथे होत नाही, म्हणून आपण त्याला लिहिलाय 0. याला कसं आपण वाचणार आहोत? कसं रेडी करणार आहोत? -3 इन लेंथ, 1 इन मास, 0 इन टाइम. कशाचं डायमेन्शन झालं? डेन्सिटीचं. हे कशाचं डायमेन्शन झालंय? डेन्सिटीचं. चला पुढे जाऊयात. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय त्या ठिकाणी लिहिलेला आहे बघा, मीटर पर सेकंद. तर मग आपण फॉर्म्युला जवळ गेलो. आधी या ठिकाणी LMT, लेंथ मास टाइम लिहिला. फॉर्म्युला जवळ गेलो, सॉरी SI युनिट जवळ गेलो, सिम्बॉल जवळ गेलो. या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मीटर पर सेकंद. काय आहे? मीटर पर सेकंद. मग मीटर कशाचं SI युनिट आहे? लेंथचं. मीटरच्या वरती कुठला पॉवर आहे का? नाही, म्हणजेच 1 आहे. म्हणून आपण मीटर हे लेंथ SI युनिट आहे, म्हणून लेंथ वरती 1 पॉवर, मीटर वरती 1 आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. नंतर पर सेकंद. सेकंद या ठिकाणी येतो आहे. सेकंदच्या वरती कुठला पॉवर आहे का? नाही, म्हणजेच दिसत नाहीये, म्हणजे 1 आहे. म्हणजे सेकंद कशाचं SI युनिट आहे? टाइमचं, म्हणून आपण याच्यावरती सुद्धा 1 पॉवर दिलाय, 1. या ठिकाणी तुम्हाला कुठे किलोग्राम दिसतो आहे का? नाही, म्हणजे मासचा उल्लेख या ठिकाणी होत नाही आहे, म्हणून त्याचं आपण या ठिकाणी 0 लिहितो आहे त्याला. याला कसं आपण रेट करणार आहोत? 1 इन लेंथ, 0 इन मास, 1 इन टाइम. वेलॉसिटीचं हे काय झालं? डायमेन्शन झालं. द डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी इज द 1 इन लेंथ, 0 इन मास, 1 इन टाइम. ओके, तर मग आता ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी लिहितो आहे LMT, लेंथ मास टाइम. याचं कसं डायमेन्शन काढणार आहोत? त्यासाठी ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युलाकडे बघा. मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर कशाचा SI युनिट आहे? लेंथचा. मीटर वरती पॉवर दिसतो का? नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे लेंथचा पॉवर किती? 1 पर सेकंड स्क्वेअर. सेकंडचा पॉवर किती दिसतो आहे? 2. पण तो कसा आहे? पर आहे, डिवायडेड बाय आहे, 2 आहे, पण -2. सेकंड कशाचं SI युनिट आहे? टाइमचं. सेकंडचा पॉवर किती? 2. मग टाइमचा पॉवर किती? 2. खाली असल्यामुळे -2. या ठिकाणी तुम्हाला कुठे किलोग्राम दिसतो आहे का? नाही. मग किलोग्राम दिसत नाही, म्हणून किलोग्राम SI युनिट मासचं असते. मासचा उल्लेख या ठिकाणी होत नाही, म्हणून याला मासला आपण 0 लिहितो आहे. द डायमेन्शन ऑफ ऍक्सलरेशन इज 1 इन लेंथ, 0 इन मास, -2 इन टाइम. असं होईल. नेक्स्ट बघा, मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. या ठिकाणी आपण आलेलो आहोत मोमेंटमच्या सिम्बॉल जवळ, SI युनिट जवळ. तर त्याचा SI युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? या मोमेंटमचं डायमेन्शन लिहायचं आहे. मोमेंटमचं काय लिहायचं आहे? डायमेन्शन. बघा, किलोग्राम मीटर पर सेकंड. तर किलोग्राम जो आहे यामध्ये, हा किलोग्राम कशाचे SI युनिट आहे? मासचं. किलोग्रामच्या वरती पॉवर आहे का? नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मासचा आपण पॉवर दिलाय 1. पुन्हा मीटर. मीटर कशाचं SI युनिट आहे? लेंथचं.
पॉवर 1 पर सेकंद. सेकंद पण या ठिकाणी आलेला आहे, तो पर आहे, डिवायडेड बाय आहे, त्याचा सुद्धा पॉवर म्हणजेच 1 आहे आपण या ठिकाणी घेऊया, पण तो डिवायडेड बाय असल्यामुळे -1. तर या ठिकाणी त्याला कसं रीड करणार आहात मोमेंटमच्या डायमेन्शनला? 1 इन लेंथ, 1 इन मास, -1 इन टाइम, -1 इन टाइम. नंतर कायनेटिक एनर्जी, नंतर काय आहे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचे SI युनिट आहे जूल. ओके, ज्यावेळेला आपण कधी न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत आता हळूहळू पुढे, त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला आन्सर मिळेल, जी व्हॅल्यू मिळेल, त्याचं SI युनिट आपण लिहिताना डायरेक्ट जूल जे लिहितो. ओके, परंतु डायमेन्शन काढताना आपल्याला याची गरज होती, त्याच्याशिवाय डायमेन्शन आपल्याला काढता नसतं आलं, नाहीतर मग डायमेन्शन आपल्याला पाठ करावं लागलं असतं. परंतु आपण पाठ करणारे विद्यार्थी आहोत का? नाही. मग आपल्याला डायमेन्शन याच्यावरूनच काढायचं आहे. बघा, तर आपण काढतो आहे कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन. त्यासाठी आपण काय करतो आहे? या ठिकाणी लिहिलेलं आहे LMT, लेंथ, मास अँड टाइम. चला जाऊया कायनेटिक एनर्जीच्या SI युनिट जवळ. हे कायनेटिक एनर्जी किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तर सुरुवातीला इथे आहे किलोग्राम. किलोग्राम हे कशाचं SI युनिट आहे? मासचं. किलोग्रामचा पॉवर त्या ठिकाणी दिसत नाही म्हणजे 1 आहे, म्हणजेच किलोग्राम आहे 1, म्हणजेच मास झाला 1. नंतर नंबर लागतो मीटर स्क्वेअरचा. मीटर कशाचं SI युनिट आहे? लेंथचं. त्याचा पॉवर आहे 2, म्हणून आपण लेंथचा पॉवर लिहिलाय 2. पर सेकंड स्क्वेअर. सेकंड SI युनिट आहे टाइमचं. त्याचा पॉवर आहे 2, परंतु तो डिवायडेड बाय 2 असल्यामुळे, डिवायडेड बाय म्हणजे डिवाइड पर असल्यामुळे, डिवायडेड बाय असल्यामुळे सेकंड स्क्वेअर, म्हणून आपण त्याला -2 लिहितो आहे. म्हणून काय होणार आहे? तो 2 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. हे कायनेटिक एनर्जीचं काय झालं? डायमेन्शन झालं. नंतर फोर्स. आता फोर्सचा फॉर्म्युला कुठे आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्सचं SI युनिट काय आहे? न्यूटन. आणि याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला तुम्हाला कायनेटिक एनर्जी तुम्ही फाइंड आउट करत असता, त्यावेळेला लास्टली तुम्ही ज्यावेळेला व्हॅल्यूच्या लास्ट मध्ये जे युनिट लिहित असता ते जूलच लिहा. त्याचप्रमाणे जेव्हा फोर्स तुम्ही फाइंड आउट करत असता, त्यावेळेला तुम्हाला त्याचं युनिट लिहित असताना न्यूटनच लिहावं लागेल. परंतु याचं डायमेन्शन आपल्याला कळायचं असल्यामुळे मी या ठिकाणी किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण हे सुद्धा लिहिलेलं आहे. तर बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मग या ठिकाणी काय करणार आहात? LMT, किलोग्राम. कशाचं SI युनिट आहे? मासचं. किती किलोग्राम? म्हणजे किलोग्रामचा पॉवर 1, म्हणून याचा पॉवर 1. मीटर, मीटर लेंथचं SI युनिट आहे, मीटरचा पॉवर 1, लेंथचा पॉवर 1 पर सेकंड स्क्वेअर. टाइम, सेकंद कशाचा SI युनिट आहे? टाइम. सेकंदचा पॉवर आहे 2, म्हणजे इथं सुद्धा 2, पण पर असल्यामुळे मायनस. ओके, याला कसं रीड करणार आहात? व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ फोर्स? 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. ओके, चला नेक्स्ट बघूया इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम. त्याचं SI युनिट आहे इम्पल्सचं काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड किंवा न्यूटन सेकंड, किंवा न्यूटन सेकंड. ओके, तर याच्यावरून आपल्याला त्याचं डायमेन्शन लिहिता येईल इम्पल्सचं. बघा कसं लिहिणार आहोत? किलोग्राम. बोला, किलोग्रामचं, किलोग्राम कशाचा SI युनिट आहे? मासचं. किलोग्रामचा पॉवर 1, मासचा पॉवर 1. मीटर कशाचा SI युनिट आहे? लेंथचं. मीटरचा पॉवर 1, लेंथचा पॉवर 1. बोला, पर सेकंड. सेकंड कशाचा SI युनिट आहे? टाइमचं. सेकंडचा पॉवर 1, टाइमचा पॉवर 1. पर असल्यामुळे मायनस घेतलाय. पर असल्यामुळे काय घेतलाय? मायनस घेतलाय. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? इम्पल्सचं डायमेन्शन काय होणार आहे? कसं रीड करणार आहात? 1 इन लेंथ, 1 इन मास, -1 इन टाइम. ओके, नेक्स्ट बघा वर्क. वर्कचा आपण मगाशी सांगितलं की वर्क असो एनर्जी असो त्याचा SI युनिट जूल लिहा. वर्कचे SI युनिट काय लिहिणार आहात तुम्ही? जूल लिहिणार आहात. आणि जसं मग असं सांगितलं तुम्हाला फाइंड आउट कधी करायला सांगितलं वर्क, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी लास्टली जे व्हॅल्यू येईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जूलच लिहावं लागेल. आणि वर्क एनर्जीचं फॉर्म्युला
जरी तुम्हाला डिफरंट दिसतो आहे पण एनर्जीचं आणि वर्कचं एसआय युनिट सेम आहे. एसआय युनिट काय त्याचा सेम आहे. मग त्याचं एसआय युनिट सेम आहे म्हटलं म्हणजे त्याचा डायमेन्शन सुद्धा सेम आहे. त्याचा डायमेन्शन कसं आहे सेम आहे. म्हणजे जे आपल्याला कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन मिळालं तेच आपलं वर्कचं डायमेन्शन असेल. तेच काय असेल आपलं वर्कचं डायमेन्शन असेल. तुम्ही यावरून काढून बघा नाहीतर फोर्स इंटू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट न्यूटन मीटर किंवा फोर्सचा फॉर्म्युला काय आला होता. फोर्सचा फॉर्म्युला आपण काढला होता किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. त्यावरून जर तुम्ही डायमेन्शन काढत असाल तर बघा LMT किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे ओके. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर काय होणार आहे किलोग्राम पॉवर 1 मासचा पॉवर 1 मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर म्हणजेच लेंथ मीटरचा पॉवर 2 लेंथचा पॉवर 2 टाइम -2. बघा सेम आहे. वर्क आणि कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन याचं डायमेन्शन सेम आहे. फॉर्म्युला अलग दिसतो आहे. याचा सुद्धा फॉर्म्युला अलग आहे पण त्याचा युनिटही सेम आहे. त्याचं डायमेन्शनही सेम आहे. आपण या फॉर्म्युल्यावरून काढून पाहिलं बघा. किलोग्राम कशाचं एसआय युनिट आहे मासचं. किलोग्रामचा पॉवर 1 मासचा पॉवर 1. मीटर कशाचं युनिट आहे लेंथचं. मीटरचा पॉवर 2 लेंथचा पॉवर 2 पर सेकंड स्क्वेअर सेकंड एसआय युनिट आहे टाइमचं. सेकंडचा पॉवर 2 इकडे टाइमचा पॉवर 2 पर असल्यामुळं -2. 2 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम. तिकडे सुद्धा तसंच आहे ओके. आणि पोटेन्शियल एनर्जी इकडे सुद्धा एनर्जी आहे त्याचं सुद्धा तसंच राहणार आहे. फॉर्म्युला जरी तुम्हाला डिफरंट दिसतो आहे पण त्याचं युनिट आणि डायमेन्शन काढून पाहिलं तर तसंच येणार आहे. नेक्स्ट पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पॉवर इज इक्वल टू काय आहे वर्क अपॉन टाइम. मी या ठिकाणी जागा मगाशी शिल्लक ठेवली होती जेणेकरून आपल्याला ती यूज करता आली येत आहे. आता पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. तर या ठिकाणी आपल्याला वर्कचा फॉर्म्युला आपण काय पाहिला होता. या ठिकाणी बघा वर्क अपॉन टाइम म्हणजे याला आपण शॉर्टकट लिहू शकतो जूल पर सेकंड. म्हटलं होतं जूल पर सेकंड. किंवा वर्कचा आपण फॉर्म्युला पाहिला होता किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर पर सेकंड म्हणजेच किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. कसं काय आलं वर्क म्हणजे काय आहे हे कसं काय आलं बघा. वर्क इज इक्वल टू वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा वर्कचा फॉर्म्युला अपॉन टाइम ओके. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा टाइम झाला इथे. फोर्स म्हणजे काय आहे याचं विश्लेषण करूया आपण. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट जसा आहे तसा लिहिला आहे अपॉन टाइम. आता बघा मासचे एसआय युनिट किलोग्राम ऍक्सलरेशनचे एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ते लिहिलेलं आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर आणि खाली दिसतो आहे तुम्हाला पुन्हा टाइम त्याचा एसआय युनिट सेकंड. बघा काय होतो आहे इथे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. मग अशी मी जे इथे लिहिलं ते तुम्हाला लक्षात आलं नसेल मला वाटलं त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला हे पुन्हा एक्सप्लेन करून सांगितलं आहे की हे कसं काय आलं किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. हे कशाचं एसआय युनिट आहे पॉवरचं. कशाचं आहे पॉवरचं. या ठिकाणी आपण त्याला पॉवरला जूल पर सेकंद ही म्हणू शकतो किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब ही म्हणू शकतो किंवा पॉवरचं एसआय युनिट वॅट ही म्हणू शकतो. वॅट आपण त्याला वॅट ही म्हणू शकतो. वॅट त्याचं एसआय युनिट आहे ओके. तर त्यावरून आपल्याला डायमेन्शन काढता येईल बघा पॉवरचं. त्यासाठी आपण इथे लिहितो आहे LMT. बघा तर यामध्ये बघा पॉवरचं एसआय युनिट आहे तिकडे पण आहे इकडे पण आहे जवळ पडते आपल्याला. सुरुवातीला या ठिकाणी आहे किलोग्राम. किलोग्राम हे मासचे एसआय युनिट आहे. किलोग्रामचा पॉवर आहे 1 म्हणून मासचा पॉवर 1.
मीटर म्हणजे या ठिकाणी मीटर स्क्वेअर जो आहे, हा मीटर जो आहे लेंथचा एसआय युनिट आहे. मीटरचा पॉवर 2 म्हणून लेंथचा पॉवर 2 पर सेकंद क्यूब. सेकंद हा टाइमचा एसआय युनिट आहे, सेकंदचा पॉवर क्यूब आणि म्हणून टाइमचा पॉवर क्यूब, पण पर असल्यामुळे -3 घेतलाय. आणि पॉवरला कसं रीड करणार आहात तुम्ही? 2 इन लेंथ, 1 इन मास, -3 इन टाइम. -3 इन टाइम हा झाला पॉवर. ओके. नंतर आहे प्रेशर. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन एरिया. आपण त्याला कसं एसआय युनिट लिहू शकतो? न्यूटन. फोर्स एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. किंवा या ठिकाणी मी तुम्हाला इथे रब करू आणि या ठिकाणी आपण प्रेशरचं पण तसंच करूया. बघा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे फोर्स इज इक्वल टू काय? मगाशी सांगितलं तुम्हाला मी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला बघूया या ठिकाणी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. एरिया, इथे आपण एरिया लिहिला. बोला आता मासचं एसआय युनिट काय आहे? किलोग्राम. एरियाचं एसआय युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. सॉरी, ऍक्सलरेशन आहे या ठिकाणी. ऍक्सलरेशनचं एसआय युनिट काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी, ऍक्सलरेशनचं एसआय युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण या ठिकाणी असं लिहिलंय. मासचे एसआय युनिट आहे किलोग्राम, ऍक्सलरेशनचे एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपण लिहिलेलं आहे. आणि इनटू एरिया. आता एरियाचे एसआय युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. या ठिकाणी काय होते आहे? 1 मीटर यामध्ये कॅन्सल होतो आहे. किलोग्राम पर मीटर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम पर मीटर सेकंड स्क्वेअर असं आपल्याला लास्टली मिळते आहे प्रेशरचं एसआय युनिट. ओके. आपण तसं काढलेलं आहे बघा इथे. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. परंतु मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं इथे कसं काढलेलं आपण. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. यावरून आपल्याला डायमेन्शन लिहिता येईल बघा. कसं? LMT. इथे पहिले दिसतो आहे आपल्याला किलोग्राम. किलोग्राम हा कशाचा एसआय युनिट आहे? मासचं. किलोग्रामचा पॉवर 1 आहे असं कन्सिडर करा. तर मासचा पॉवर 1. नंतर पर मीटर, लेंथचं एसआय युनिट आहे मीटर. पॉवर 1 आहे. पर असल्यामुळे -1. सेकंद स्क्वेअर. सेकंद आहे तो सुद्धा पर मध्ये येतो, डिवाइड मध्ये आहे. त्याचा पॉवर 2 आहे. पण डिवाइड असला पर असल्यामुळे आपण त्याला -2 लिहितो आहे. आणि त्याला रीड करताना -1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम असं आपण त्याला रीड करू. हे झालं प्रेशरचं डायमेन्शन. आणि लास्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. मी तुम्हाला सांगितलं आहे की पोटेन्शियल एनर्जी असो, कायनेटिक एनर्जी असो, वर्क असो, त्याचे युनिट सेम आहे, त्याचे डायमेन्शन सेम आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून जर एसआय युनिट डायमेन्शन जर कधी काढायची इच्छा असेल तर काढून बघा. तुम्हाला जे वर्कचं मिळालेलं आहे, जे कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन मिळालेलं आहे असंच मिळेल. जरी फॉर्म्युला तुम्हाला डिफरंट दिसत असेल तरी काढून बघायचं. कायचं बघायचं. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आता बघा m म्हणजे काय आहे? मास. g स्मॉल g काय आहे? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि h काय आहे? हाईट. बघा मासचं एसआय युनिट काय असते? किलोग्राम. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे एक प्रकारचं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? एखाद्या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. म्हणजेच काय? ते आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे, ग्रॅव्हिटी काय आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, तिन्ही गोष्टी काय आहे बघा. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय होते? द कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी.
ओके, म्हणजे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत आहे. या ग्रॅव्हिटीमुळे आपल्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. त्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण असं म्हणतो. तर मग एक प्रकारचं ते ऍक्सलरेशन आहे. मग ऍक्सलरेशन आहे म्हणून त्याचं एसआय युनिट, ऍक्सलरेशनचं एसआय युनिट आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशनचं एसआय युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. ऍक्सलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाईट म्हणजे काय आहे? हाईट, ब्रेथ, वेट, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? लेंथ. आणि लेंथचं एसआय युनिट काय असते? मीटर. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं आहे मीटर. या ठिकाणी काय होईल हे बघा, किलोग्राम. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आपण सुद्धा या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचे एसआय युनिट काढलं होतं. किलोग्राम काय काढलं होतं? पोटेन्शियल एनर्जीचे एसआय युनिट डायरेक्टच लिहिलं होतं आपण या ठिकाणी, जूल. इथे काढलंच नाही. तर हे आहे ते किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. कसं आलं? मासचे एसआय युनिट किलोग्राम, ऍक्सलरेशनचे एसआय मीटर पर सेकंड स्क्वेअर, ग्रॅव्हिटी आणि हा हाईट म्हणजे मीटर. ओके, आणि याचा डायमेन्शन आपण जर घेऊन काढून बघायचं असेल तर LMT. हा किलोग्राम 1, मास 1, मीटर स्क्वेअर, मीटरचा पॉवर 2 म्हणजेच लेंथचा पॉवर 2, सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइमचा पॉवर 2, पर असल्यामुळे -2. कसं रेडी करणार आहात? 2 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. बघा, पोटेन्शियल एनर्जी, वर्क, कायनेटिक एनर्जी, डायमेन्शन सेम, युनिट सेम. ओके, चला ठीक आहे, आपण आज इथे थांबूया आणि नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण नंतर बघूया. की या ठिकाणी आपण जे डिस्टन्स पाहिले, लेंथ हे काय डिस्टन्स असते, मास जे वस्तुमान असते, आपल्याला याला कशा पद्धतीने मेझर्ड करावं लागते, यासाठी युनिट दिलेले आहे. परंतु एक लॉंग डिस्टन्स असते, हे लॉंग डिस्टन्ससाठी एक वेगळ्या पद्धती आहे. जसं आपल्याला अर्थ पासून तर सन पर्यंतचं अंतर मेझर्ड करायचं आहे, लॉंग डिस्टन्स मेझर्ड करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स असतात आणि त्या मेथडचे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला लर्न करणार आहोत. धन्यवाद.